अंजली, का लाडूला आमच्या आयुष्यात ठेवायचंच नव्हतं तर आणलं तरी का? अंजली, आता रडून लाडू आपल्याकडे राहणार आहे काय? अगं तेवढंच आपलं नशिबात होतं म्हणायचं. आता देवाच्या मनात नाही तर त्याला आपण काय करणार? देवाऱ्यातली चांदीची सरस्वतीची मूर्ती कुठे गेली? अंजली, तू देव धुवायला तर काढलं नव्हतंस ना? नाही. तू काढलं नाहीस? राधे, राधे. हा गोदक्का. अगं तू देव धुवायला काढलं होतंस काय? नाही. का व? तू देव धुवायला नाही काढलंस? अगं मग ती चांदीची सरस्वतीची मूर्ती कुठं गेली? अंजलीबाई, हा, ते नांगरणीच्या ट्रॅक्टरचं भाडं द्यायचं होतं, पैसे पाहिजे. हो. मर कपाटात आहेत. नाही आहेत. अहो कपाटात कायच नाही म्हणून खाली आलो. कपाटात नाहीये? मग कुठं? कोण आहे? तुम्ही? काल खोलीत फक्त मावशी झाल्या होत्या. ते म्या लाडूला न्यायला आलते. हक्का स्वप्नात आली आणि म्हणाली, लाडूला तुझ्या नजरेसमोरनं हटू देऊ नकोस. हा, म्हणजे ती मावशी मावशींनी चोरी केली असेल. देवाऱ्यात चांदीची मूर्ती नाही, कपाटात पैसे नाहीत, घरात तर दुसरं कोण बी आलेलं नाही. म्हणजे ती बाई चोर. अरे देवा, आणि असल्या चोर बाईच्या हातात आपला लाडू. चल पटपट. किती हळू. मावशी मला उचलून दे. मला काय तेवढीच काम आहे. चल पटपट. मला भूक लागल्या. इष्टीत बस आणि मग काय हादडायचं ते हादड. चल. नाही आधी वरण भात. इष्टी चुकल म्हटलंय ना वा. चल पटकन. नाही खाल्लं तर पैलवान कसं होणार? ढेकळाचं पैलवान. तुझ्या पैलवानकीच्या पायात काय माय समजा पैसा सपवू वय. चल मुकाट्यानं. चल म्हटलं ना वा. नाही ऐकलंस ना इथं चोराला देऊन टाकीन. चल. आता दिन असं एक मुस्काटात का नाही. चल लवकर. होय, ते मावशी चोर आहेत. त्या बाईनं गोड बोलून फसविले आपल्याला. आणि आता लाडू तिच्या हातात. बरं रानदा, ती बाई जर चोर असेल तर चोरी करून गेली असती. लाडूला का घेऊन गेला असेल संकट? नाही नाही, काहीतरी मोठा घोळ आहे बघ. आपल्याला थांबवायला पाहिजे त्यांना. आपण पुढचं पुढे बघूयात, पण आधी थांबूयात तरी खात्री करून घेऊ. राणा भाऊजी, कपाटात ना आमचं दागिना आणि पैसे गायब झालेत बघा. स्वतःला वाचवणं महत्वाचं आहे आता. हे लाडू राहिला तर राहिला. खोलीत कोण आलता? आणि मावशी आलती चहा घेऊन, तवा आम्ही खालती होतो आणि आम्ही आत गेलो तवा मावशी चहा घेऊन आमच्या खोलीत. पक्क मावशी चोर आहे बघ रानदा. होय, आपल्या त्यासनी अडवलं पाहिजे. चल लवकर, मग मी पोलिसांनी खबर देतो. चल. देवा, वाचवरा आमच्या लाडूला. या मावशीनं तोंड उघडायला न ग, म्हणजे झालं. लय लाड झालाय म्हणून लय शेपारलायस. तुला घरातल्या कामाला झुंपायला पाहिजे. मग सगळी निघाल अंगातली रग. चल मुकाट्यानं लवकर. नाही, मला राहणारा आणि माऊकडे जायचंय. परत त्यांची नावं घ्यायची नाहीत. अरे
आता चल, नाही तर तुला आश्रमात टाकीन. तुला का नाही? लाडूच्या अंगाला हात जरी लावलात ना तरी माझ्या इतकी वाईट कोणी नसेल. सोडा मला. अहो सोडा. माऊ ही मला मारत्या. मावशी मावशी म्हणून आमच्या घरात घुसलात. आम्ही तुम्हाला मावशीचा मान दिला. तुम्ही आमच्याच घरात चोरी केली. ओ बाई, काय समजता काय तुम्ही? गरीब आहे म्हणून काय बी आड घेशील हवे? म्या नाही खपवून घेणार. चोर तर चोर वरनं शिरजोर. हे असलं काय खपून घेणार नाही आम्ही. आणि ते पैशाचं सोडा, लाडूची बी आली नाही वय तुम्हाला, त्याच्यावर हात उचलताय. माझ्या बहिणीचा पोरगा आहे त्यो. म्या काय बी करीन. आणि आम्ही काय खपवून घेऊ? अजिबात नाही. अहो, हिला पोलिसांच्या ताब्यात द्या. कुठे पळताय? फोन लावा तुम्ही. हॅलो, हा सूरज, ती मावशी गावली हा. तू तळ्याकडे ये लवकर. हा ये लवकर ये. आम्ही तुम्हाला किती मान दिला आणि तरी तुम्ही असं का केलं? पोटासाठी केलं हो. मला माफ करा. पोटासाठी? पोटासाठी या लाडूचं आयुष्य उद्ध्वस्त करायला वय तुम्ही? सोडा मला. माफ करा. अजिबात नाही. तुमच्यासारख्या ढोंगीबाईला हीच शिक्षा व्हायला पाहिजे. बघा आल्या. काय चोरी केली? घेऊन जा. राणादा, तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन जबाब नोंदवा आणि तुमचा मुद्देमाल घेऊन जा. चालतंय. राणादा, मी जातो. तू लाडूला घेऊन घरी जा. ठीक आहे. लाडू आलो काय? चला साहेब. लाडू, आता काही काळजी करू नकोस. आम्ही आलोय ना. वय पैलवान, आता चला आमच्या बरोबर. तुम्हाला काय पाहिजे फक्त सांगा. हो. कुस्ती. कुस्ती? हा, तुम्हाला तालमीतून जात नाही, कुस्ती बी घेऊन देत नाही. मावशी मला म्हणली पैलवान बनवणार. राणादा आणि माऊ तुला तालमीत पाठवणारच नाहीत. मग तू पैलवान कसा बनणार? चल माझ्या संगत. मी तुला आपल्या गावाकडच्या तालमीत पाठवते. तू आणि माऊ मला तालमीत जाऊन देणार नाही म्हणून म्हणली मावशी. मला पैलवान बनायचे राणादा. अरे बाळा, तू आजारी होतास म्हणून आम्ही तसं म्हणालो. मी कधीच बरा झालो की. मावशी मला पाहिजे केवढी कुस्ती खेळ म्हणली, पण ती खोटच म्हणली. बर, मी आता तुला खरं खरं सांगतो. आपण उद्यापासून तालमीत जायचं. एक दिवस बी खाडा करायचा नाही. चालतंय? चालतंय की. मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही. लाडू, आणि यापुढे काही हवं असेल ना तर आधी आम्हाला सांगत जा. तू सांगितलंच नाहीस तर कळणार कसं आम्हाला? बरं, चला पैलवान, निघूया आता. हा, चला. खांद्यावर बसणार. हा, 1 2 3. अरे बापरे. चला. माऊ ते गाणं म्हण की. कुठलं गाणं? ते वेडू कोकरूचं. बर म्हणते. नीट ऐक काय. वेड कोकरू खूप थकलं, येताना घरी वाट चुकलं, अंधाराला बघून भलतच भ्यालं, दमून दमून झोपेला आलं, शेवटी एकदा घर दिसलं. काय दिसलं? घर. शेवटी एकदा घर दिसलं, वेड कोकरू गोड हसलं. हसून नका. बरोबर. वेड कोकरू गोड हसलं, डोकं ठेवून गवताच्या कुशीत, कोकरू झोपलं आईच्या कुशीत. नाही, माऊच्या कुशीत. चल.
ती मावशी हाती लागू नये म्हणून प्रार्थना कर देवाकडं जा. देवानं कधी साथ दिली का आपल्याला? या टायमाला देणार. इकडाची साथ. पैसा बघा तुमचा लाडका लाडू आला घरात. लाडू गोदक्का 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 लाडू लाडू बरं झालं बघ राजवीर तू आलास. अखेरला देवानं आमचं ऐकलं. चंदे जा बाई देव पाण्यातनं काढ. होय. अरे राजवीर बाळा कुठं गेलता सर तू? हा तू गेलास खरा पण आमच्या जीवाला काही चैन पडत नव्हती. हे बघ ऐक बाळा आता या पुढे आमच ती सोडून कुठं बी जायचं नाही. हा आमच्या जवळच राहायचं काय कायम. हा देवच पावला म्हणायचा. होय. अहो राजवीर परत यावा म्हणून ताईसाहेबांनी का नाही देव पाण्यात ठेवलं होतं. राणा ती बया कुठं आहे? पोलिसात दिलं त्यांना. हा ना मग आपलं दागिनं आणि पैसे? सूरज गेला पोलीस स्टेशनला. ते जबाब नोंदवून समजा घेऊन येणार आहे. बिचारा पोराला फशी पाडून घेऊन चालली ती. तरी बरं येळ्यात ध्यानात आलं नाही तर काय बी खरं नव्हतं बघा. होय मोठा पैलवान बनवतो असं सांगून मावशीने तयार केलं होतं लाडूला. त्याचं काय त्याची तब्येत बरोबर नव्हती ना म्हणून तालमीला घेऊन जात नव्हतो. त्याला वाटलं कधी घेऊनच जाणार नाही. हो ना. नाही नाही आपल्या लाडूला मोठा पैलवान करायचास ना तू. बनवणार की काय लाडू? हा मग मी कुठे जाणार नाही. बर लाडू चल आधी हात पाय ते धुवून घे आणि काहीतरी खाऊन घे बाहेर. लाडू अय लाडू ते बघ तुझा काका बघ आला बघ. अरे वा 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 पहिलवान माझ्या आधी घरी आला वे. हे बघा तुमच्यासाठी की नाही पेढा आणल्यात आम्ही. अरे वा खायचं का? द्या आम्ही वाटतो. बरं चला आधी आपण हात पाय तोंड धुवून घेऊ आणि सगळे मिळून मिठाई खाऊ. चालतंय चालतंय चल 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 राधे. काय झालं? ताईसाहेब कधी नाही ते तुम्ही देवाला प्रार्थना केली त्यासनी पाण्यात ठेवलं पर देवानं काही साथच नाही दिली बघा तुमची. अशी कशी नाही दिली? मावशीने आमचं नाव समोर घेतलं नाही म्हणजे देवानं साथच दिली. अहो पर ज्या लाडूला घराबाहेर घालवायचं म्हणून तुम्ही एवढा हट्टापिटा केला सा तर तो आलाच की परत. तुम्हाला काय जमलं असं काही वाटत नाही बघा मला. लाडू परत घरी आला हे एक लई चांगलं झालं बघ सूरज. काय बाई त्या मावशीनं तर डाव साधला होता. देवा 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 तुला खरं सांगतो सूरज काय काय माणसं का नाही वरनं लई चांगली दिसतात पण कधी दगा फटका करताल का नाही काय नेम नाही बघ त्यांचा. बरोबर आहे तुझं. काय काय माणसाची जातच घाणेरडी असते. होय खरं नाही पण आमचं ते दागिनं पैसे परत मिळालं हे एक लई चांगलं झालं. दे काय झालं?
सूरज, अरे आमची कापड का भरायलायस? काय झालं? पुढे चाललोय काय आपण? हा, मला घाण निर्डी माणसं नका त्या घरात. नाही बघ, तुझं दागिना आणि हे तुझं पैसे घ्यायचं आणि सुटायचं तुझ्या घरी. म्हणजे मला तुझ्यासारख्या नीच बाई बरोबर अजिबात राहायचं नाही. मला घरातच नकोस तू. सूरज, आवाज खाली. तू त्या मावशीला पैसे आणि दागिने दिलंस आणि त्या बदल्यात लाडूला न्यायला सांगितलंस वय. मावशींनी सगळा जबाब दिलाय पोलिसांनी. नाही नाही नाही, ती मावशी काय तर खोटं बोलत्या. खरं खोटं करायची इच्छा राहिली नाही माझी आता. तू पहिल्या घरातून बाहेर पड. घटस्फोटाचं कागद येतील उद्या पप्पाच्या घरी तुझ्या. अजिबात नाही, आम्ही आमचा या घरावरचा हक्क अजिबात सोडणार नाही. कसला ढेकळाचा हक्क वय? आणि या घरची होतीस कधी तू? कायम स्वार्थी विचार करत आलीस आजवर. बायको म्हणायची तुझी लायकी नाहीच, तर माणूस म्हणायच्या मी लायकीची नाहीस तू. आता बस झालं, लय सहन केलं. सामान उचलायचं निघायचं इथनं. सूरज, अरे आम्ही बायको आहे तुझी. तेच सांगायला लागलोय तुला. बायको म्हणायची बी लायकी नाही तुझी. आणि नवरा बायको म्हणून आपण कधी राहिलो बी नाही. हे बघ नंदिता, आजपासून तुझा आणि माझा संबंध संपला. नाही सूरज, बऱ्या बोलानं हे बोजा बिस्तर उचलायचा आणि निघायचं इथनं. आता घरात सगळ्यांनी तुझं खरं रूप सांगेन बघ मी. रानादाला वाईट वाटेल म्हणून गप्प बसलो होतो, तर आता येळ आली की त्याला बी खरं खरं सांगेन मी. सूरज, अरे हे बघ, ऐकून घे. हे समज का नाही, आम्ही आपल्या घराच्या भल्यासाठी, आपल्या दोघांच्या भल्यासाठी, आपल्या संसाराच्या भल्यासाठी करत होतो. भलं? एका बारक्या पोराच्या जीवावर उठलीस तू. तू काय संसार करणारीस बाई? पुरं झाला तुझा संसार, बस झालं. आता या घरात राहू देणार नाही मी तुला. आणि आता राणाचा तरी आडवा आला की नाही, तर तुझ्यावर पोलीस केस करीन मी. सूरज, त्या मावशीने तुझ्या विरोधात जबाब दिलेलाच आहे. एक कंप्लेंट केली की नाही, खडी फोडायला असतील तू आता. हे बघ, उगाच लांबड लावू नको बाई, मला लई काम आहेत आयुष्यात. दर निघ लवकर इथनं. पाया पडतो आम्ही तुझ्या, पाया पडतो. परत असलं काय कधी करणार नाही, विश्वास ठेवा आमच्यावर. बाई, विश्वास ठेवायच्या लायकी नाही तुझी. सूरज, अरे खरंच चूक झाली आमची. आम्ही खरं सांगतो, आम्हाच आमची चूक कळली. एक डाव माफ कर. आणि परत जर का आम्ही असं काय वागलो तर मग तुला पाहिजे ते कर. नाही म्हणजे नाही बघ ना तिथं. आता काय करू म्हणजे तुझा विश्वास बसल? जवळ तुझा विश्वास बसत नाही तवर आम्ही आमचं डोसका आपटून घेतो. आमच्या चुकीची सजा आम्हाला मिळायलाच पाहिजे. अगे बाई, बस झाली तुझी नाटकं, बस आता. नाटकं नाही रे सूरज, नाटकं नाही. खरंच लई मनापासून बोलायलोय. लई चुका केल्या आज पतूर. ते चुका सुधारण्याची एक संधी दे. परत कधी बी तक्रार येऊ देणार नाही, कधीच नाही. हे बघ, शेवटचा चान्स आहे. परत जर का असा आगाऊपणा केलास तर गाठ माझ्या संकट, एवढं लक्षात ठेव.